Dear student, we are seeing problem set 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम सेट 2 त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामधलं 11th एक्झाम्पल. इन ट्रायंगल ABC अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री. त्रिकोण ABC मध्ये BAC बरोबर 90 अंश. सेगमेंट BL and segment CM are the median of triangle ABC. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी रेख BL आणि रेख CM या काय आहेत, त्रिकोण ABCच्या त्या ठिकाणी मध्यगा ज्या आहेत तर त्या मध्यगा आहेत. देन प्रूव्ह दॅट, तर सिद्ध करा 4 into bracket BL square plus CM square is equal to 5BC square. हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं. तर आता सोल्युशन. काय करा की असणारा तो काही ट्रायंगल जो आहे की ट्रायंगल BAL, इन ट्रायंगल BAL या ठिकाणी ब्ल्यू कलर मध्ये असणारा तो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा आपण त्या ठिकाणी विचार करू. कॉमा अँगल BAL या ठिकाणी प्रश्नामध्येच आहे 90 डिग्री हे आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर. आणि म्हणून याच्यासाठी आपण पायथागोरसचं थेरम जे आहे तर ते पायथागोरसचं थेरम त्या ठिकाणी वापरू शकतो. बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम काय आहे, हायपोटेनस स्क्वेअर जिस त्या ठिकाणी BL स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साईड स्क्वेअर. रिमेनिंग साईड कोणते असणार आहे तर AB स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणलो 1 त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने पाहतो इन ट्रायंगल MAC हा रेड कलर मध्ये असणारा ट्रायंगलचा आपण विचार करू की अँगल MAC इज इक्वल टू 90 डिग्री. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. येथे पुढे आता हा जर त्या ठिकाणी 90 डिग्रीचा असेल तर हा ट्रायंगल त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल असेल. ट्रायंगल जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि देअरफॉर बाय पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर CM स्क्वेअर इज इक्वल रिमेनिंग साईड MA स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर काय म्हणून आपण त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी. ही सर्वसाधारणपणे इक्वेशन 1 आणि 2 कडे जर आपण जर पाहिलं तर पहा या ठिकाणी आपल्याला काय सिद्ध करायचं त्याचा विचार करा. या ठिकाणी BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर आहे. म्हणजे कमीत कमी आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 ची त्या ठिकाणी ऍडिशन केली तर आपल्याला जर असं काहीतरी त्या ठिकाणी मिळेल. आणि देअरफॉर पहा पुढे ऍडिंग इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 ची त्या ठिकाणी बेरीज आपण करू. इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड आहे BL स्क्वेअर प्लस इक्वेशन 2 ची असणारी काही लेफ्ट साइड आहे CM स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर प्लस MA स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इक्वेशन 1 आणि 2 ची असणारी काही ऍडिशन जे आहे तर ती ऍडिशन करून आपल्याला अशा प्रकारचं असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळाले. याला इक्वेशन नंबर काय म्हणून आपण त्या ठिकाणी 3 त्या ठिकाणी. आकृतीमध्ये जर पाहिलं तर काय लक्षात येतं नसते आपल्याला की आपल्याला सांगितले की सेगमेंट BL आणि सेगमेंट CM
काय आहे, मीडियन त्या ठिकाणी. मीडियन जर असतील तर AM जो आहे AM असणारे ते काय अंतर जे आहे, तर हे AM असणारे जे काय अंतर जे आहे, तर ते AM अंतराचा आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. पहा पुढे, आता पुढे या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की M is the midpoint of AB. बरोबर, हे आपल्याला दिलेलं आहे कारण ते मीडियन आहे. मिडपॉइंट जर असेल M ABचा, तर या ठिकाणी AM अंतर जे आहे तर ते AM अंतर संपूर्ण ABच्या कसं असणार आहे, हाफ त्या ठिकाणी असणार आहे. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणून आपण त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी. बरोबर, पुढे अशाच पद्धतीने पहा की L इज द midpoint of CA. L जो आहे तर तो L काय आहे, CA चा मध्यबिंदू आहे. कशावरून, तर आपल्याला सांगितले की या ठिकाणी या मीडियन आहे BL आणि असणारे जे काही CM या काय आहेत तर त्या त्रिकोणाच्या त्या ठिकाणी मध्यम आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्याला म्हणता येईल की सर्वसाधारणपणे AL अंतर जे आहे तर ते AL अंतर संपूर्ण CAच्या कसं असणार आहे, निम्म त्या ठिकाणी असणार आहे. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं की त्या ठिकाणी 5 म्हटलं. पुटिंग व्हॅल्यूज पुटिंग इक्वेशन 4 and 5 in equation 3. येथे 3 मध्ये आपण त्या ठिकाणी काही करू, पुट करू. आता 3 मध्ये पुट करायचे. पहा या ठिकाणी 3 मध्ये काय आहे की BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू, येथे काय आहे, आता या ठिकाणी पहा की AB स्क्वेअर आहे, AB स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर आहे. LA किंवा A त्याच्याऐवजी काय लिहू शकतो आपण, 1/2 AC लिहू शकतो प्लस 1/2 AC आणि त्याचा काय आहे स्क्वेअर प्लस पुढे काय MA स्क्वेअर आहे. MA म्हणजेच तो AM असणार आहे. म्हणजे MA च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण त्या ठिकाणी 1/2 AB स्क्वेअर प्लस काय आहे AC स्क्वेअर. बरोबर, पुढे BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस, आता याचं स्क्वेअर करून घ्या तर तो काही AC स्क्वेअर डिवायडेड बाय 4 आला, 1/2 चा स्क्वेअर प्लस पुन्हा 1/2 चा स्क्वेअर किती आला, 1/4 AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. बरोबर, आता या ठिकाणी आपल्याला 4 जे आहे तर ते 4 या ठिकाणी नको. मग ते 4 नको तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की मल्टिप्लाइंग इच टर्म बाय 4. प्रत्येक पदाला काय करावं आपल्याला 4 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय. पुढे की मल्टिप्लाइंग इच टर्म बाय 4, प्रत्येकाला 4 ने. आता 4 ने जर गुणलं इथे तर काही की 4BL स्क्वेअर प्लस 4CM स्क्वेअर इज इक्वल, याला 4 ने जर गुणलं तर काय येतील 4AB स्क्वेअर प्लस इथे 4 ने जर आपण जर गुणलं तर हे 4 काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा काय राहिले AC स्क्वेअर प्लस इथे पुन्हा 4 ने जर त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर 4 कॅन्सल होते. म्हणजे राहिले काही AB स्क्वेअर प्लस याला 4 ने गुणलं तर त्याला 4AC स्क्वेअर. Therefore 4BL स्क्वेअर प्लस 4CM स्क्वेअर इज इक्वल टू, पहा की 4AB स्क्वेअर आणि AB स्क्वेअर यांची ऍडिशन केली तर ती ऍडिशन आपल्याला मिळाली 5AB स्क्वेअर प्लस
AC स्क्वेअर आणि 4AC स्क्वेअर यांची ऍडिशन केली तर ती मिळाली आपल्याला 5AC स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. आता याच्यामध्ये आपण काही करू शकतो की लेफ्ट साईड जे आहे तर त्या लेफ्ट साईडला किती आहेत तर त्या ठिकाणी 4 आहे. 4 त्या ठिकाणी कॉमन करू. ते प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी 5 आहेत. हे 5 आपण त्या ठिकाणी काही करू शकतो कॉमन त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी पुढे 4 इंटू ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 5 आहे. याला मी त्या ठिकाणी 6 त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 6. ही सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. तो आता काय विचार करता येईल त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार आपण करू. तो आता पुढे टोटल असणारा जो काही ट्रायंगल जो आहे कोणता ट्रायंगल की ट्रायंगल BAC याचा आपण त्या ठिकाणी विचार करू. आता की इन ट्रायंगल BAC हा ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला दिसतोय. तर अँगल BAC इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री. हे आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन मध्ये पक्षामध्ये त्या ठिकाणी दिले. म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यासाठी आपण पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करू. बाय पायथागोरस थेरम काय पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर म्हणजेच BC स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइड स्क्वेअर. रिमेनिंग साइड म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. काय आहे की AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 7 त्या ठिकाणी. की पुटिंग इक्वेशन 7 इन इक्वेशन 6 या ठिकाणी AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आपल्याला पुढे पुटिंग इक्वेशन 7 in equation 6 we get की डावी बाजू येते तिची मी 4 इंटू ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आहे 5 आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ती BC स्क्वेअर लिहिता येईल किंवा हेच आपल्याला असं लिहिता येईल 4 इंटू ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5 BC स्क्वेअर. आणि हे आपल्याला काय करायला सांगितलं होतं प्रूफ त्या ठिकाणी करायला सांगितलं होतं सिद्ध करायला सांगितलं होतं. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते सिद्ध केले. येते याच्यानंतरचं असणारं काही पुढचं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहू. तर आता पुढे 12th एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की सम ऑफ द स्क्वेअर ऑफ ऍडजेसंट साइड्स ऑफ ए पॅरलेलोग्राम इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर. या ठिकाणी असणारा काही समांतरभुज चौकोन जो आहे तर त्या समांतरभुज चौकोनाच्या असणाऱ्या काही संलग्न असणाऱ्या ज्या काही बाजूच्या आहेत किंवा लगतच्या असणाऱ्या ज्या काही बाजूच्या आहेत तर त्या बाजूंच्या वर्गांची बेरीज आपल्याला 130 त्या ठिकाणी काय दिलेली स्क्वेअर सेंटीमीटर त्या ठिकाणी दिली. बरोबर. पुढे लेंथ ऑफ इट्स डायगोनल इज 14 सेंटीमीटर. एका कर्णाची लांबी त्या ठिकाणी 14 सेंटीमीटर दिलेली. तर फाइंड द लेंथ ऑफ द अदर डायगोनल. तर दुसरा असणारा जो काही कर्ण जो आहे तर त्या कर्णाची लांबी आपल्याला त्या ठिकाणी शोधायची. त्या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला सांगता येईल की लेट ABCD विथ द गिव्हन पॅरलेलोग्राम. बरोबर. त्याच्यानंतर लेट डायगोनल AC and BD इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट O. या ठिकाणी असणारे जे काही कर्ण AC आणि कर्ण BD आकृतीमध्ये काय होता नसतात आपल्याला त्या ठिकाणी पॉइंट
ओ जो आहे तर त्या ओ मध्ये काय करता नसतात, इंटरसेक्ट करता नसतात. सोल्युशन काय लिहिता येईल आपल्याला, सोल्युशन की लेट quadrilateral ABCDB a given parallelogram दिलेला आपला त्या ठिकाणी तो समांतरभुज चौकोन जो आहे तर तो समांतरभुज चौकोन त्या याच्यानंतर पुढे की लेट डायगोनल AC and BD काय आता नसतात, AC and BD intersect each other at point O. हे दोन्ही असणारे जे काही कर्ण जे आहेत तर ते कर्ण एकमेकांना काय आता नसतात, O बिंदू मध्ये त्या ठिकाणी छेदतात. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं पहा की सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द ऍडजस्टंट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम इज 130 स्क्वेअर सेंट. त्या ठिकाणी संलग्न बाजूचे आहेत. पाहतो समजा ही एक बाजू आणि ही एक बाजू, म्हणजे या संलग्न बाजूंच्या वर्गांची बेरीज आपल्याला, ज्या ठिकाणी संलग्न बाजू आहेत AB आणि दुसरी ही आपण त्या ठिकाणी BG, या संलग्न बाजूंच्या वर्गांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज किती आपल्याला 130 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याचबरोबर पुढे अँड द लेंथ ऑफ इट्स डायगोनल इज 40 सेंटीमीटर. एक जो कर्ण जो आहे, उदाहरणार्थ AC कर्ण घेऊ आपण, AC इज इक्वल टू किती 14 सेंटीमीटर. बरोबर. जी एवढी माहिती जी आहे तर ती एवढी माहिती आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. पण याच्यावरून पुढे तर या ठिकाणी असणार जो काही पॅरलेलोग्रामच्या आहे तर त्या पॅरलेलोग्रामच्या असणाऱ्या ज्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. काय प्रॉपर्टी आहेत, प्रॉपर्टी पॅरलेलोग्रामची डायगोनलच्या बाबतीमध्ये की डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. काय सांगता येईल की डायगोनल्स ऑफ parallelogram bisect each other. जी समांतरभुज चौकोन जो आहे तर त्या समांतरभुज चौकोनाचे कर्ण काय आता नसतात, एकमेकांना दुभागतात. आता एकमेकांना दुभागतात म्हणजे काय करतात, निम्मे भाग त्या ठिकाणी करतात. पहा त्या ठिकाणी उदाहरणार्थ एसीच्या बाबतीमध्ये बायसेक्ट जर होत असेल तर एव अंतर आणि ओशी अंतर कसं असणार आहे, सारखंच असणार. किंवा एव अंतर जे आहे तर ते एव अंतर संपूर्ण असणारा जो काही डायगोनल जे आहे तर त्या डायगोनलचे कसं असणार आहे, हाफ त्या ठिकाणी असणार. बरोबर. पुढे आता हा जर या ठिकाणी तो तर हाफ जर असेल तर सर्वसाधारणपणे आपल्याला एवोचा विचार करायचा आहे की एवो इज इक्वल टू 1/2 AC. एसीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 40. या ठिकाणी 1/2 AC ची व्हॅल्यू आली त्या ठिकाणी 40, जे त्या ठिकाणी 2 ने 14 ला डिवाइड केलं तर 7 येत नसते. जे एवो जो आहे तर त्या एवोची असणारी ती काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी किती मिळत नसते, 7 त्या ठिकाणी मिळत नसते. बरोबर. पुढे आता की इन ट्रायंगल ABC या ट्रायंगलचा आपल्याला विचार करायचा म्हणतात. ABC ब्ल्यू कलर मध्ये असणारा ट्रायंगल जो आहे तर त्याचा विचार. आता याच्यामध्ये काय लक्षात येताना पहा की आपण आता दाखवलं की एओचं असणारं अंतर आणि ओसीचं असणारं अंतर, दोन्ही अंतर कशी येतात ती त्या ठिकाणी सारखीच येता नसतात. याचाच अर्थ आपल्या लक्षात येत नसते की सेगमेंट बीओ जो आहे तर तो सेगमेंट बीओ काय असली पाहिजे, तर मीडियन असली पाहिजे. कशावरून, तर ही मीडियन काय करता नसते, बरोबर एओ आणि ओसी ही समान भागामध्ये काय करता नसते, विभागताना त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून पहा इन ट्रायंगल एबीसी पहा की सेगमेंट बीओ इज द मीडियन, काय आहे, मध्यभाग त्या ठिकाणी आहे.
आता कशावरून मध्यग आहे, तर मध्यगीची असणारी जी काही व्याख्या जी आहे तर ती व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी माहित आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हणतो बाय डेफिनेशन. येते डेफिनेशन लक्षात येते. मीडियन कशाला म्हणतो, मीडियन जर असेल तर ती मीडियनमुळे जे दोन भाग मिळतात तर ते दोन भाग कसे पाहिजे, समान त्या ठिकाणी पाहिजे. ती 7-7 त्या ठिकाणी आलेली म्हणजे त्या ठिकाणी ती मीडियन. मग आता या ट्रायंगल मध्ये सेगमेंट बीओ जर त्या ठिकाणी मीडियन जर असेल तर याच्यासाठी आपल्याला अपोलोनियस थेरम जे आहे तर त्या अपोलोनियस थेरमचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. पहा पुढे, देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम. मग अपोलोनियस थेरम आपल्याला माहिती, जी त्या ठिकाणी मीडियन आहे तर त्या मीडियनच्या समोरची असणारी काही बाजू जी आहे तर ती बाजू सोडून उरलेल्या बाजूंचा विचार करायचा. त्याचा स्क्वेअर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे की AB स्क्वेअर प्लस काय म्हणता येईल BC स्क्वेअर इज इक्वल टू जी मीडियन आहे तर त्या मीडियनचा स्क्वेअर आणि त्याची काय करायची आपल्याला दुप्पट करायची प्लस अजून काय घेताना दिसतो आपण तर त्या ठिकाणी असणारा जो काही दुसरा असणारा जो काही भाग जो आहे हा AO त्या ठिकाणी घेऊ, AO स्क्वेअर आणि त्याचे काय करतो आपण दुप्पट करायचं. प्रश्नामध्ये AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आपल्याला दिलेले 130 स्क्वेअर सेंटीमीटर, 130 दिले. 2BO स्क्वेअर प्लस 2 इंटू एओची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केली, किती केलेली 7 त्या ठिकाणी केलेली, या ठिकाणी 7 स्क्वेअर 130 इज इक्वल टू 2BO स्क्वेअर प्लस 2 इंटू 7 स्क्वेअर 49 इज इक्वल टू पुढे 130 इज इक्वल टू 2BO स्क्वेअर प्लस त्या ठिकाणी मी काही मल्टिप्लिकेशन करत नाही, तसंच ठेवतो. पुढे डिव्हाइड त्या ठिकाणी करून टाकू आपण किंवा मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 49 किती येतात असते मल्टिप्लिकेशन 98 येईल प्लस 98 ट्रान्सफर करा. 130 मायनस 98 इज इक्वल टू 2BO स्क्वेअर. त्या ठिकाणी 130 मायनस 98 याची सबट्रॅक्शन करा. 10 मधून 8 गेले, काढवायले 2, आजचा 1 ला देऊन टाकला. 13 मधून किती गेले 10 गेले, काढवायले 3, 0 म्हणजे 32 राहिले. 32 इज इक्वल टू 2BO स्क्वेअर. पुन्हा 2 ट्रान्सफर करा. 32/2 इज इक्वल टू BO स्क्वेअर. 2 ने त्या ठिकाणी डिव्हाइड करा, किती येतात असते 16. 16 इज इक्वल टू BO स्क्वेअर. पुढे टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ द साइड्स, दोन्ही बाजूंची काय करू आपण त्या ठिकाणी वर्गमुळे घेऊ. वर्गमुळे जर घेतलं तर काय येतं असते या ठिकाणी BO स्क्वेअरचं वर्गमूळ देऊ आणि याचं स्क्वेअर रूट किती आलं 8 आलं. म्हणजे या ठिकाणी BO जो आहे त्या ठिकाणी BO हा BO किती मिळाला आपल्याला तर त्या ठिकाणी 8 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पॅरलेलोग्रामची असणारी काही प्रॉपर्टी त्या ठिकाणी माहिती काय की डायगोनल्स ऑफ द पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. काय म्हणणार आहे सिन्स डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट्स इच अदर. ही समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजे नेमकं काय करतात तर BOचं असणारं अंतर आणि ODचं असणारं अंतर सारखंच असणारे किंवा ते कसं असणारे 1/2 AC त्या ठिकाणी असणार, सॉरी 1/2 त्या ठिकाणी कशाचे असणारे BDचे एवढे असणार. बरोबर. आता इथे या ठिकाणी आपल्याला BOची व्हॅल्यू त्या ठिकाणी माहिती. BO कसा असणार आहे BDच्या त्या ठिकाणी, सॉरी
बरोबर आहे. बीडीच्या कसं असणार आहे 1/2 त्या ठिकाणी. आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय, फाइंड द लेंथ ऑफ द अदर डायगोनल. अदर डायगोनल आपला बीडी आहे, या ठिकाणी 2 त्या ठिकाणी डिवाइड केला तर तो त्या ठिकाणी मल्टिप्लाय होईल. म्हणजे या ठिकाणी बीडी इज इक्वल टू 2BO त्या ठिकाणी होईल, जे 2 इंटू बीओ ची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केली 8, म्हणजे ते आली 16 सेंट. बीडी इज इक्वल टू काय 16 सेंट. आणि देअरफॉर आपल्याला सांगता येईल द लेंथ ऑफ अदर diagonal is equal to BD is equal to 16 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे असणारे ते काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण दिलेला आहे की इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC. त्रिकोण एबीसी मध्ये रेख एबी जो आहे तर तो रेषाखंड बीसी जो आहे तर तो बीसीला त्या ठिकाणी लंब आहे. डीबी जो आहे तर तो डीबी कसा दिलेला आपल्याला की सीडी जे आहे तर त्या सीडीच्या तिप्पट त्या ठिकाणी दिलेला आहे. तर सिद्ध करा. काय सिद्ध करायला सांगितलंय, 2AB² इज इक्वल टू 2AC² प्लस BC². काय काय दिलं आपल्याला सोल्युशन गिव्हन मध्ये आपल्याला दिलेले की डीबी इज इक्वल टू 3CD हे आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. जे प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी ते दिले. याला इक्वेशन नंबर 1 म्हणून याचा आपल्याला पुढे वापर. आता या ट्रायंगलचा विचार करा. ब्लॅक कलर मध्ये दाखवलेला तो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा आपल्याला विचार करायचा आहे की इन ट्रायंगल ADB angle ADB is equal to 90 डिग्री. का तर या ठिकाणी आपल्याला सांगितले की सेगमेंट एडी जो आहे तर तो सेगमेंट एडी काय आहे बीसीला त्या ठिकाणी लंब आहे, जे आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. गिव्हन मध्ये आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. पण हा ट्रायंगल जो आहे तर तो राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल झाला तर त्या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचा थेरम त्या ठिकाणी अप्लाय करता येईल. बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. काय पायथागोरस थेरम, हायपोटेनस स्क्वेअर दॅट इज AB² इज इक्वल टू रिमेनिंग साईड स्क्वेअर. आता रिमेनिंग साईड जे आहे तर ते रिमेनिंग साईड कोणते आहे तर त्या ठिकाणी AD² प्लस या ठिकाणी काय आहे DB². DB² इज इक्वल टू AD² प्लस त्या ठिकाणी डीबी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती दिलेली 3CD आणि त्याचा त्या ठिकाणी स्क्वेअर. पुढे AB² इज इक्वल टू AD² प्लस याचा स्क्वेअर करून घेऊ 3CDचा तर तो आला 9CD². येते आता अशा पद्धतीचा 9CD² आला. या ठिकाणी आपण बदल केलाय. हा बदल कुठून केलाय तर फ्रॉम इक्वेशन 1 मधून त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने केले. पण हे जी इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशन मध्ये आपल्या लक्षात येताना केलं त्या ठिकाणी 2 मल्टिप्लाय आला पाहिजे. 2 मल्टिप्लाय येण्यासाठी आपण काय करू, हे जे इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनला काय करू 2 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. त्या ठिकाणी मल्टिप्लाइंग each term by 2 ने मल्टिप्लाय जर केलं प्रत्येक पदाला तर काय येईल की 2AB² इज इक्वल टू 2AD² प्लस 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर 18CD². अशा प्रकारचं असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपण ठिकाणी मिळेल. याला इक्वेशन नंबर काय म्हणून आपण त्या ठिकाणी 2 इक्वेशन नंबर त्या ठिकाणी म्हणू. पुढे आता पुढच्या वेळेला काय करू आपण, हा जो काही ब्ल्यू कलर मध्ये असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा आपण त्या ठिकाणी विचार करू की इन ट्रायंगल ABCD
ADC अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री. कशावरून? तर सेगमेंट एडी जो आहे तर तो सेगमेंट एडी काय सांगितलं आपल्याला, बीसी जो आहे तर त्या बीसीला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हे गिव्हन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. पुढे हा जर त्या ठिकाणी 90 डिग्रीचा असेल तर हा त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल झाला तर त्यासाठी आपल्याला पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करता येईल. आणि देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम काय आहे? हायपोटेनस स्क्वेअर या ठिकाणी एडी स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइड. आता रिमेनिंग साइड कोणकोणते आहेत? तर एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला हा जो असणारा जो काही ट्रायंगल जो आहे ब्ल्यू कलर मध्ये, याच्यासाठी पायथागोरसचा असणारे ते काही थेरम जे आहे तर ते थेरम अप्लाय करून अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी ते येते. ठिकाणी ईडी नाही तर हायपोटेनस जो आहे तर तो हायपोटेनस काय आहे या ठिकाणी एसी स्क्वेअर आहे. हा एसी स्क्वेअर आहे, म्हणजे एसी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. पुन्हा आपण काय करू? हे जे इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनला काय करू? 2 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय each term by 2. 2 ने प्रत्येक पदाला त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर काय आलं? 2ac स्क्वेअर इज इक्वल टू 2ad स्क्वेअर प्लस 2cd स्क्वेअर. अशा पद्धतीचं इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. याला इक्वेशन नंबर 2 झाले, याला आपण काय म्हणू? 3 त्या ठिकाणी. आता डायग्राम जे आहे तर त्या डायग्रामकडे जर आपण जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर पहा बीसी कसा त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल? बीसी जो आहे तर तो बीसी आपल्याला सीडी प्लस डीबीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी लिहिता येईल. सी डॅश डी डॅश बी असा त्या ठिकाणी आपल्याला बीसी जो आहे तर तो बीसी कसा दिसतोय की सीडी प्लस डीबी जर केलं तर आपल्याला बीसी जे आहे तर ते बीसी त्या ठिकाणी. बरोबर. मग त्या ठिकाणी बीसी इज इक्वल टू बीसी इज इक्वल सीडी जो आहे आता सीडी हा जो सीडी जो आहे तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. आता या ठिकाणी बीडी जो आहे पहा या ठिकाणी सीडी जो आहे हा सीडी आणि गिव्हन मध्ये डीबी जो आहे तर तो किती दिलेला आपल्याला 3cd, ज्या ठिकाणी 3cd. देअरफॉर बीसी इज इक्वल CD प्लस 3cd दॅट इज 4cd त्या ठिकाणी झाले, ज्या ठिकाणी 4cd आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. बरोबर. आता ही बदल कुठून केला आपण हा 3cd? तर आपण इक्वेशन नंबर 1 वरून फ्रॉम इक्वेशन 1 वरून काय केलं आपण की डीबी जो आहे तर त्या डीबीची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती डीबीची व्हॅल्यू किती दिली आपण त्या ठिकाणी 4cd. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बीसी जो आहे तर त्या बीसीची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली 4cd. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण काय करू? आपल्याला या ठिकाणी बीसी स्क्वेअर आहे, बीसी स्क्वेअर. मग तो बीसी स्क्वेअर येण्यासाठी म्हणजे इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनचं काय करू आपण? स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता स्क्वेअरिंग बोथ साइड्स दोन्ही बाजूंचे काय करू आपण? वर्ग जे आहे तर ते वर्ग त्या ठिकाणी करू. वर्ग जर केले तर काय मिळेल आपल्याला? बीसी स्क्वेअर 4चा स्क्वेअर किती मिळेल? 16 आणि सीडी स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी. जे बीसी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 16 सीडी स्क्वेअर. पहा आता काय करावं लागेल तर सर्वसाधारणपणे पहा या ठिकाणी बीसी स्क्वेअर आहे आणि इथे काय आहे? एसी स्क्वेअर आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन 3 आणि 4 ची जर आपण ऍडिशन केली तर निदान आपल्याला राईट साईड त्या ठिकाणी. आणि म्हणून पुढे ऍडिंग इक्वेशन 3 and 4 3 आणि 4 ची काय करू आपण? बेरीज त्या ठिकाणी.
आता 3 आणि 4 ची जर आपण बेरीज जर केली तर पहा 3 ची डावी बाजू काय आहे 2ac स्क्वेअर, 4 ची डावी बाजू आहे या ठिकाणी 4 जो आहे तर त्या 4 ची डावी बाजू आहे bc स्क्वेअर इज इक्वल टू पुन्हा 2ad स्क्वेअर प्लस 2cd स्क्वेअर प्लस किती आहे 16cd स्क्वेअर. अशा पद्धतीचं इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपलं त्यात केलं. आता पुन्हा याचा आपल्याला विचार करायचा कोणता की 2ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर. आता किंवा या ठिकाणी पहा काय करता येईल आपल्याला नेमकं त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करू. आता पुढे या ठिकाणी या दोघांची आपल्याला ऍडिशन जे आहे तर ती ऍडिशन त्या ठिकाणी करता येईल. म्हणून पुढे 2ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर इज 2ad स्क्वेअर प्लस या दोघांची ऍडिशन जर आपण जर केली तर 2cd स्क्वेअर प्लस 16cd स्क्वेअर टोटल आली 18cd आली 18cd स्क्वेअर. त्याला इक्वेशन नंबर 4 झाले 5 टाकले. तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 5 तर आपण जर पाहिलं तर यांच्या राईट साईड ज्या आहेत तर त्या राईट साईड त्या ठिकाणी इक्वल आहे. राईट साईड जर इक्वल असतील तर लेफ्ट साईड काय म्हणणार आपण त्या ठिकाणी इक्वल होणार आहे. म्हणून पुढे फ्रॉम इक्वेशन 2 and 5 we get काय मिळेल तर या ठिकाणी 2ab स्क्वेअर इज इक्वल टू 2 काय ठिकाणी एरिया आहे. नेमकं काय बदल करायचं आहे तो आपण पाहू की नेमकं काय होते. आता पुढे डावी साईड गेली याची सुद्धा काय करायची आपल्याला डावी साईड. आता याची डावी साईड काय आहे तर या ठिकाणी 2ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर आणि हे आपलं त्या ठिकाणी काय करायचं सांगितलं तर प्रूव्ह करायचं सांगितलं तर 2ab स्क्वेअर इज इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल.